हॅलो स्टुडंट्स, तर आपण व्हेक्टर ह्या चॅप्टरची स्टडी करत आहोत आणि व्हेक्टर ह्या चॅप्टरमध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण स्केलर प्रॉडक्टपर्यंत पोहोचलो होतो. म्हणजे स्केलर प्रॉडक्टचं कन्सेप्ट आणि स्केलर प्रॉडक्ट्सवर डिपेंड असणारं जे काही क्वेश्चन्स होते ते क्वेश्चन्स बघितलं होतं. आता यानंतरच्या म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक न्यू टॉपिक, तो म्हणजे डायरेक्शन अँगल्स अँड डायरेक्शन कोसाइन्स. काय बघणार आहोत? डायरेक्शन अँगल्स अँड डायरेक्शन कोसाइन्स. बरोबर आहे? हां, तर बघा, डायरेक्शन अँगल्स अँड डायरेक्शन कोसाइन्स काय होतोय यामध्ये. डायरेक्शन अँगल्स अँड डायरेक्शन कोसाइन्स हा व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे यासाठी, कारण की यानंतर जो चॅप्टर आहे लाईन अँड प्लेन्स, त्या लाईन्स अँड प्लेन या चॅप्टरमध्ये तुम्हाला ह्या डायरेक्शन अँगल्स आणि डायरेक्शन कोसाइन्स आणि आणखी एक टॉपिक आहे डायरेक्शन रेशिओज, यांचा खूप इम्पॉर्टन्स काम येणार आहे. खूप इम्पॉर्टन्स आहे असं त्या चॅप्टरसाठी पण, म्हणून ह्या कन्सेप्टला बरोबर लक्ष द्या. बघा, डायरेक्शन अँगल्स काय होते. डायरेक्शन अँगल्स समजलं तर डायरेक्शन कोसाइन्स समजून जाणार इझिली. व्हेरी सिम्पल कन्सेप्ट आहे. ओके, चला बघा, समजा मी इथे 3 डायमेन्शनल जॉमेट्री ड्रॉ केलो. 3 डायमेन्शनल जॉमेट्री मीन्स 3 ॲक्सिस ड्रॉ केलो. या टाईपने काय ड्रॉ केला मी? 3 ॲक्सिस ड्रॉ केला. हा 3 ॲक्सिस जर ड्रॉ केलं तर तुम्हाला माहिती आहे की ह्या 3 ॲक्सिस पैकी हा तर ओरिजिन असणार. त्यानंतर हा समजा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस, तर हा काय असणार? झेड ॲक्सिस. क्लिअर? आता मी एक स्पेसमध्ये एनी लाईन ड्रॉ करतो. तर ड्रॉ एनी लाईन एल. एनी लाईन ड्रॉ केलो एल. आता ही जी लाईन आहे ही लाईन स्पेसमध्ये आहे. स्पेसमध्ये लाईन जर असेल तर ह्या लाईनचा ह्या तीनही ॲक्सिसच्या अकॉर्डिंगली, ही जी लाईन्स आहे या लाईनचा ह्या तीनही ॲक्सिसच्या अकॉर्डिंगली जो काही अँगल असतील पॉझिटिव्ह अँगल, बघा लक्ष द्या बरोबर. समजा ही एक लाईन आहे एल आणि या लाईनचा एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस पासून बनणार पॉझिटिव्ह अँगल्स. आता पॉझिटिव्ह अँगल्स कधी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने बनतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर आपण जे काही लाईन कन्सिडर करणार आहोत त्या लाईन्सचा तीनही ॲक्सिस पासूनचा जो काही पॉझिटिव्ह अँगल असेल त्या पॉझिटिव्ह अँगल्सला म्हटले जाते डायरेक्शन अँगल्स. काय म्हणतो आपण? डायरेक्शन अँगल. जसं एक्स ॲक्सिस पासून हा जो अँगल आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने, हा एक्स ॲक्सिस पासूनचा अँगल होईल. हा वाय ॲक्सिस पासून जो अँगल आहे हा वाय ॲक्सिस पासूनचा अँगल होणार आणि ह्या झेड ॲक्सिस पासून हा जो अँगल बनेल याला म्हणणार झेड ॲक्सिस पासूनचे जो काही अँगल बनतात तो अँगल. समजलं? तर ही जी लाईन आहे एनी लाईन, ह्या एनी लाईनचा एक्स ॲक्सिस पासूनचा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनचे अँगल्स म्हणजेच पॉझिटिव्ह अँगल्स. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनचे अँगल्स मीन्स पॉझिटिव्ह अँगल्स, आणि या पॉझिटिव्ह अँगल्सला पॉझिटिव्ह डायरेक्टेड अँगल्सलाच म्हटले जाते डायरेक्शन अँगल्स. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की जे डायरेक्शन अँगल्स आहेत त्या डायरेक्शन अँगल्सला अल्फा, बीटा आणि गॅमा या सिम्बॉलने डिनोट करतात. मग जे कोणती लाईन असेल ती लाईन एक्स ॲक्सिस पासून जो अँगल बनवेल त्याला म्हणणार आपण अल्फा, वाय ॲक्सिस पासून जो अँगल बनवणार त्याला म्हणणार आपण बीटा आणि झेड ॲक्सिस पासून जो अँगल बनवणार त्याला म्हणणार आपण गॅमा. सो अल्फा, बीटा आणि गॅमा, अल्फा, बीटा आणि गॅमा. तर हे जे तीनही अँगल्स आहेत अल्फा, बीटा, गामा, याला म्हटले जाते डायरेक्शन अँगल्स. तर डायरेक्शन अँगल्स काय होणार? ते होणार अल्फा, बीटा आणि गॅमा. बरोबर? आता हे जे अल्फा, बीटा, गॅमा हे जे डायरेक्शन अँगल्स आहेत या अँगल्सला जर आपण कोसाइन सोबत लिहिलं, म्हणजे यांना आपण कोसाइन अँगल्स कन्सिडर करून जर लिहिलं तर त्यांना म्हणतो आपण डायरेक्शन कोसाइन्स. काय म्हणतो आपण? डायरेक्शन कोसाइन्स. मीन्स हा जो अल्फा आहे त्या अल्फाला जर मी लिहिलं कॉस अल्फा, बीटाला जर मी लिहिलं कॉस बीटा आणि गॅमाला जर मी लिहिलं कॉस गॅमा, सो कॉस अल्फा, कॉस बीटा अँड कॉस गॅमा आर द डायरेक्शन अँगल्स. सॉरी डायरेक्शन कोसाइन्स. यांना आपण काय म्हणतो? डायरेक्शन कोसाइन्स. आणि ह्या डायरेक्शन कोसाइन्सला डिनोट केल्या जाते LMN ने. कशाने? LMN. जो
अल्फा सोबत अँगल बनवेल म्हणजे जो अल्फाचा कॉस असेल म्हणजेच कॉस अल्फा जर असेल त्याला म्हणणार आपण एल. कॉस बीटाला डिनोट करतात एम आणि कॉस गॅमाला डिनोट करणार एम एन. एल एम एन ज्यांची व्हॅल्यू असते कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा. दीज आर द डायरेक्शन कोसाइन्स. डायरेक्शन कोसाइन्स. द डायरेक्शन कोसाइन्स कोण असणार? डायरेक्शन कोसाइन्स असणार एल एम एन ज्यांची व्हॅल्यू असते कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा. काय असते? कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा. तर एवढं लक्षात असलं तर तुम्हाला खूप आहे. एवढंच आपल्याला कामाचं आहे की डायरेक्शन अँगल्स काय असतात आणि डायरेक्शन कोसाइन्स काय असतो. क्लिअर झालं? तर समजलं? चला आधी यांच्याबद्दल लिहून घ्या, नंतर मग समोरचा कन्सेप्ट सांगतो. चला एका बाजूला किंवा ही एका ठिकाणी ही डायग्राम ड्रॉ करा आणि त्यानंतर जो मी सांगत आहोत तसं लिहा. व्हिडिओला स्टॉप करून डायग्राम ड्रॉ करून घ्या. ठीक आहे? आणि आता जो सांगतो तो लिहा. लिहा. Let capital L, let L be the line in a space. Capital L be the line in a space. Capital L be the line in a space. Full stop. Let us rotates the ray. Let us rotates the ray OX. Let us rotate the ray OX in the anticlockwise direction. In the anticlockwise direction. Till it lies along the line. Till it lies along the line. Lies along the line L, capital L. Then we get a directed angle. Then we get a directed angle. Full stop. If alpha comma beta comma gamma are the angles made by the line with positive direction ब्रॅकेट मध्ये लिहा अँटी क्लॉकवाइज. पॉझिटिव्ह डायरेक्शन म्हणजे कोणती डायरेक्शन? अँटी क्लॉकवाइज. ब्रॅकेट क्लोज. On the x, y, z axis respectively. Full stop. These angles are called direction angles. These angles are called direction angles. Full stop. The cosine of these, खालच्या लाईन मध्ये लिहा. The cosine of these direction angles. The cosine of cosine cosine. The cosine of these direction angles, that is I dot it up, that is cos alpha comma cos beta comma cos gamma. Cos alpha cos beta cos gamma are called direction cosines. Full stop. They are denoted by L comma M comma N. L M N small. They are denoted by LMN. They are denoted by LMN. Clear? Okay. चला आता हा लिहा. N equal to cos alpha, M equal to cos beta, N equal to cos gamma. L equal to cos alpha, M equal to cos beta, N equal to cos gamma. झालं?
बरं, चला आता हेडिंग द्या. डायरेक्शन रेशिओज. चला हेडिंग द्या, डायरेक्शन रेशिओज. डायरेक्शन रेशिओज. बघा काय होतो डायरेक्शन रेशिओज. डायरेक्शन रेशिओ म्हणजे काय होतं, व्हेरी सिंपल कन्सेप्ट आहे. डायरेक्शन रेशिओज आर द नंबर्स. डायरेक्शन रेशिओज आर द नंबर्स आणि ते डायरेक्शन कोसाइनच्या प्रपोर्शनल असतात. त्यांना आपण कसं लिहितो, डायरेक्शन कोसाइनच्या प्रपोर्शनल असतात. म्हणजेच फॉर एक्झाम्पल ए बी सी आर द नंबर्स. ए बी सी आर द नंबर्स आणि हे जे नंबर्स आहेत हे नंबर्स डायरेक्शन कोसाइन्सच्या प्रपोर्शनल असतात. म्हणजेच एल डिवायडेड बाय ए इक्वल टू एम डिवायडेड बाय बी इक्वल टू एन डिवायडेड बाय सी. एल डिवाइड बाय ए इक्वल टू एम डिवाइड बाय बी इक्वल टू एन डिवाइड बाय सी. तर यामध्ये एल एम एन आर द डायरेक्शन कोसाइन्स. सो these numbers a b c are the direction ratios. यांना आपण काय म्हणतो, डायरेक्शन रेशिओज म्हणतो. क्लिअर. तर लक्षात ठेवा, जसं डायरेक्शन अँगल्सला अल्फा बीटा गॅमाने डिनोट केलं जातं, जसं डायरेक्शन कोसाइन्सला एल एम एन ने डिनोट करतात, तसंच डायरेक्शन रेशिओला ए बी सी ने डिनोट करतात. कशाने डिनोट करतात, ए बी सी ने. बट समजा तुम्हाला क्वेश्चन मध्ये ए बी सी डायरेक्ट दिलं नसलं तर काय करेल, एक लाईन देणार. समजा कन्सिडर लाईन अँड धिस लाईन इन बिटवीन 2 पॉइंट्स ए अँड बी. समजा ह्या ए पॉइंटचं कोऑर्डिनेट्स आहेत x1 y1 z1 अँड बी पॉइंटचं कोऑर्डिनेट्स आहेत x2 y2 z2. आणि तुम्हाला म्हटलं की ह्या लाईनचं, लाईन ए बीचं डायरेक्शन रेशिओज काढा. तर व्हेरी सिंपल डायरेक्शन रेशिओज कसं काढायचं. या लाईनचं डायरेक्शन रेशिओज जर काढायचं झालं तर व्हेरी सिंपल. डायरेक्शन रेशिओ ए बी सी होतात. मग ए ची व्हॅल्यू एक्स ॲक्सिसशी रिलेटेड असते, बी ची व्हॅल्यू वाय ॲक्सिसशी रिलेटेड आणि सी ची व्हॅल्यू झेड ॲक्सिसशी रिलेटेड. म्हणून यांचं डायरेक्शन रेशिओ कसं काढायचं, x2 मायनस x1 कॉमा y2 minus y1, comma z2 minus z1. This direction ratio according to x-axis, this direction ratio according to y-axis, and this direction ratio according to z-axis. जर समजा तुम्हाला डायरेक्ट दिलं नसेल एबीसीचं, म्हणजे एबीसी फॉर्म मध्ये दिलं नसेल, तर ह्या लाईनचं तुम्हाला कोऑर्डिनेट्स तर दिलेच असणार. अशा वेळी डायरेक्शन रेशिओ असं काढायचं, x2 minus x1, y2 minus y1, z2 minus z1. समजलं. तर यांना काय म्हणतो आपण, डायरेक्शन रेशिओज. क्लिअर. ओके, चला लिहा याबद्दल काय होतं डायरेक्शन रेशिओज. बघा लिहा, हेडिंग दिले डायरेक्शन रेशिओज. त्यामध्ये लिहा, इफ एल एम एन, इफ एल एम एन, एल कमा एम कमा एन आर द डायरेक्शन कोसाइन्स, are the direction cosines of the line, are direction cosines of the line, and the numbers a comma b comma c, small letter a b c. डायरेक्शन कोसाइन्स आणि डायरेक्शन रेशिओ हे सर्व कशाने डिनोट करतात, स्मॉल लेटरने. a b c are proportional to L comma M comma N, LMN are proportional to LMN. Clear? So that is हा लिहा, L divided by A equal to M divided by B equal to N divided by C. L divided by A equal to M divided by B equal to N divided by C. झालं. खालच्या लाईन मध्ये लिहा. Then A, B, C, A, B, C are called direction ratios. A, B, C are called direction ratios. Clear झालं. फुल स्टॉप. खाली एक नोट लिहा बरं, छोटीशी लिहा. If नोट लिहा,
इफ कॅपिटल ए ब्रॅकेटमध्ये जर कोऑर्डिनेट लिहा x1 y1 z1 अँड कॅपिटल बी त्याच्या ब्रॅकेटमध्ये कोऑर्डिनेट्स लिहा x2 y2 z2, then the direction ratio of the line AB, then the direction ratio of the line AB are हे लिहा x2 minus x1, y2 minus y1, z2 minus z1, x2 minus x1, y2 minus y1, z2 minus z1. लिहिलं ओके. तर इथं समजलं डायरेक्शन रेशियोज काय होतं, समजलं ओके. त्यानंतर हेडिंग द्या रिलेशन बिटवीन, बघा त्यानंतर हेडिंग द्या रिलेशन बिटवीन डायरेक्शन कोसाइन्स and direction ratios. Relation between direction cosines and direction ratios. Relation between direction cosines and direction ratios. हेडिंग द्या. दिलं बघा. जर का समजा तुम्हाला यांचं रिलेशन बघायचं असेल तर यांचं रिलेशन तुम्हाला व्हेरी इम्पॉर्टंट आहे. यांच्या रिलेशनवरच तुम्हाला क्वेश्चन येणार आणि यांच्या रिलेशनवरच तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. तर रिलेशन येणे खूप इम्पॉर्टंट आहे. तर लिहा फर्स्ट रिलेशन लिहा काय आहे, लिहा लेट ए बी सी स्मॉल ए कॉमा बी कॉमा सी बी द डायरेक्शन रेशियो ऑफ line whose direction cosines are L, M, N. झालं. तर अशा वेळी यांचं रिलेशन काय असतं, तर रिलेशन बघा L इक्वल टू प्लस माइनस a divided by under root of a square plus b square plus c square. m equal to plus minus m सी रिलेटेड कोणता रेशो असतो, b. so b divided by under root of a square plus b square plus c square. n equal to plus minus c divided by under root of a square plus b square plus c square. बरोबर. ते तीनच्या तीनही रिलेशन तुम्हाला पाठ असायला पाहिजे. व्हेरी सिंपल रिलेशन आहेत आणि यांच्यावरती क्वेश्चन्स आहेत तुम्हाला, बरं का. म्हणून हे तुम्हाला यायलाच पाहिजे. एल इक्वल टू प्लस मायनस. बरं प्लस मायनस का बरं लिहायचं, प्लस मायनस लिहिण्याचं रिझन असं आहे की ए ची व्हॅल्यू प्लस पण राहू शकते, ए ची व्हॅल्यू मायनस पण असू शकते, काही पण असू शकते. बरोबर. स्क्वेअर रूटची व्हॅल्यू मायनस मध्ये येणार नाही, पण ए ची व्हॅल्यू प्लस असू शकते, ए ची व्हॅल्यू मायनस असू शकते, हे पॉसिबल आहे. म्हणून हे प्लस मायनस आपण लिहिलेलं आहे. एल इक्वल टू प्लस मायनस ए डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. एम इक्वल टू बी डिवाइडेड बाय एन इक्वल टू सी डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही क्वेश्चन मध्ये फॉर्म्युला लिहिणार, जेव्हा प्रॉब्लेम लिहिते वेळी जर तुम्हाला फॉर्म्युला लिहायचं असेल त्यावेळी प्लस मायनस लिहायचं नाही. त्यावेळी नाही लिहिलं तरी चालेल. प्लस मायनसचा मिनिंगच तो होतोय की ए ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह राहू शकते किंवा निगेटिव्ह राहू शकतोय. ठीक आहे. चला, तर जे आता मी सांगितलं ते लिहिल्यानंतर त्या खाली हा एवढा पोर्शन लिहून घ्या. त्यानंतर लिहा नंबर 2. हा एवढं झाल्याच्या नंतर नंबर 2 लिहा. लेट the acute angle theta between the two lines with direction cosines
L1 M1 N1 कामा द्यायचं मधामध्ये L1 M1 N1 and L2 M2 N2 L2 M2 N2 is given by आता मला सांगा क्वेश्चन मध्ये असं म्हटलं आहे तुम्हाला क्वेश्चन मध्ये सॉरी तुमच्या रिलेशनच्या प्रॉपर्टी मध्ये काय म्हटलं आहे की समजा दोन लाईन्स आहेत एक लाईन आहे तिचं डायरेक्शन कोसाइन दिलाय तुम्हाला L1 M1 N1 आणि दुसरी लाईन आहे तिचं डायरेक्शन कोसाइन दिलाय तुम्हाला L2 M2 N2 आणि त्या दोन लाईनच्या मधामधला अँगल किती आहे थीटा आणि तो जर थीटा अँगल जर काढायचा जर असेल तो थीटा अँगल काढण्याचा फॉर्म्युला काय म्हटलं आहे तो तुमचा थीटा अँगल काढण्याचा फॉर्म्युला काय होतो व्हेरी सिंपल cos theta equal to mod of L1 L2 plus M1 M2 plus N1 N2 काय द्यायचा फॉर्म्युला mod of L1 L2 plus M1 M2 plus N1 N2 एक गोष्ट लक्षात ठेवा मॉड लिहायला विसरायचं नाही का बरं कारण का क्वेश्चन आपण प्रॉपर्टी मध्ये काय लिहिलं ॲक्यूट अँगल म्हटलं म्हणजे निगेटिव्ह यायला नको पॉझिटिव्ह यायला पाहिजे म्हणून मॉड दिला म्हणजे याची जर व्हॅल्यू निगेटिव्ह जरी आली तरी मॉडच्या बाहेर आल्यानंतर काय होणार पॉझिटिव्ह होणार आणि पॉझिटिव्ह निघाल्यानंतर तुमचा जो थीटा अँगल आहे तो थीटा अँगल कसा निघेल ॲक्यूट अँगल निघेल बरोबर चला तर लिहून घ्या cos theta equal to mod of L1 L2 M1 M2 N1 N2 क्लियर ओके त्यानंतर नंबर 3 लिहा if two lines having direction cosines L1 M1 N1 and L2 M2 N2 are perpendicular to each other जर समजा दोन लाईन्स आहेत एका लाईन्सचा डायरेक्शन रेशियो कोसाइन दिलाय तुम्हाला L1 M1 N1 दुसऱ्या लाईनचं डायरेक्शन कोसाइन दिलाय तुम्हाला L2 M2 N2 आणि हे जे दोन्ही लाईन जर एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर मला सांगा रे दोन लाईन्सच्या मधलं अँगल किती असायला पाहिजे दोन लाईन्सच्या मधले अँगल असायला पाहिजे 90 डिग्री कारण का दोन्ही कसं आहेत परपेंडिक्युलर जर 90 डिग्री अँगल असेल तर cos 90 किती होणार cos 90 0 होणार आणि cos 90 0 जर झालं म्हणजे याचा अर्थ L1 L2 plus M1 M2 plus N1 N2 ची व्हॅल्यू किती येणार 0 cos 90 0 होणार म्हणजे therefore L1 L2 plus M1 M2 प्लस N1 N2 इक्वल टू काय मिळणार 0 याला मॉड करा किंवा नका करू कारण का या बाजूला 0 असल्यामुळे काही फरक पडणार नाही मायनस किंवा प्लसचं म्हणून L1 L2 plus M1 M2 plus N1 N2 इक्वल टू 0 बरं ही कंडिशन केव्हा जेव्हा दोन लाईन्स परपेंडिक्युलर असतील तेव्हा आणि ही कंडिशन केव्हा जेव्हा दोन लाईन एकमेकाला इन्क्लाइन असतील म्हणजे दोघांच्या मधामध्ये काही ना काही काय असेल अँगल असेल समजा अशा पद्धतीने असणार यांच्या मधामध्ये काही ना काही काय असेल अँगल असेल तर अशा वेळी यांच्या मधामधला जो अँगल आहे तो अँगल काढायचा असेल तर असं काढायचं आणि जर दोन्ही लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर असं काढायचं क्लियर ओके चला नंबर 4 लिहा if A1 B1 C1 and A2 B2 C2 are the direction ratios of two lines are perpendicular to each other then समजा दोन लाईन्स आहेत आता त्या दोन लाईनचं डायरेक्शन कोसाइन्स नाही डायरेक्शन रेशिओ जर दिलं असतील तर आणि त्या दोन लाईन जर एकामेकाला परपेंडिक्युलर असतील तर अशा वेळी सुद्धा काय होणार A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 इक्वल टू काय येणार 0 म्हणजे जे डायरेक्शन रेशिओज दिला आहे त्या डायरेक्शन रेशिओची मल्टिप्लिकेशन A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 इक्वल टू काय येणार 0 तर हा झाला तुमचा फोर्थ पॉइंट हा केव्हा होणार जेव्हा दोन लाईन्स परपेंडिक्युलर असतील तेव्हा दोन लाईन्स परपेंडिक्युलर असणार तेव्हा क्लियर बर
त्यानंतर 5 नंबरचा बघा, 5 नंबर लिहा. इफ टू लाइन्स having direction cosines L1 M1 N1 and L2 M2 N2 are parallel to each other, then समजा दोन लाईन्स आहेत आणि दोन लाईनचे तुम्हाला डायरेक्शन कोसाइन्स दिला L1 M1 N1 आणि दुसऱ्या लाईनचा L2 M2 N2. तर अशा वेळी त्यांचं जे काही, जर त्या दोन लाईन्स एकामेकाला पॅरलल जर असतील तर अशा वेळी लक्षात ठेवा त्यांचं डायरेक्शन कोसाइन्स हे इक्वल असतात दोन्ही लाईनचं. L1 इक्वल टू L2, M1 इक्वल टू M2 आणि N1 इक्वल टू काय असतोय M2 असणार. L1 इक्वल टू L2, M1 इक्वल टू M2 आणि N1 इक्वल टू काय असणार N2 असणार. बरोबर. ओके, हे लिहा. नंतर लिहा नंबर 6 पॉइंट. काय लिहिणार नंबर 6 पॉइंट लिहा. इफ टू लाइन्स having direction ratios are A1 B1 C1 and A2 B2 C2 parallel to each other, then नंबर 6 पॉइंट लक्ष द्या. जर समजा दोन लाईन्स आहेत आणि दोन लाईन्स एकामेकाला पॅरलल आहेत आणि त्यांचं डायरेक्शन रेशिओज दिलं जर असतील आणि त्या दोन्ही लाईन्स एकामेकाला जर पॅरलल आहेत म्हटलं म्हणजे याचा अर्थ त्यांचं डायरेक्शन रेशिओज हे एकामेकाशी प्रपोर्शनल असतात. कसं एकामेकाशी प्रपोर्शनल म्हणजे A1 डिवायडेड बाय A2 इक्वल टू B1 डिवायडेड बाय B2 इक्वल टू C1 डिवायडेड बाय काय असणार C2. काय असणार C2. तर बघा हे केव्हा, जेव्हा परपेंडिक्युलर लाईन असतील तेव्हा, हे केव्हा असणार जेव्हा पॅरलल लाईन असणार तेव्हा, आणि दोन्ही लाईन्स एकामेकाशी इन्क्लाइन असतील त्यावेळी काय असणार cos थीटा इक्वल टू हा जो दिसत आहे असं रिलेशन असणार. समजलं इथपर्यंत? अरे समजलं. चला इथपर्यंत लिहा. झालं असेल. इथपर्यंत झाल्यानंतर लिहा एक थेरम लिहा. बरं लिहून घ्या. हा थेरम लिहा. बरं लिहा थेरम. इफ L M N are the direction cosines of the line, then prove that L square plus M square plus N square equal to 1. हा जो थेरम आहे हा विचारलं होतं 2017 ला. केव्हा 2017. और किंवा याला असं पण विचारतो कधी कधी, इफ L M N are the direction cosines of the line, then prove that cos square alpha plus cos square beta plus cos square gamma equal to 1. सेम थेरम आहे, सेम प्रूफ आहे. हा जो थेरम आहे हा थेरम विचारलं होतं तुम्हाला सेकंड थेरम 2018 ला. केव्हा विचारलं होतं 2018 ला. 2018 ला विचारलं होतं 3 मार्क्स साठी. किती मार्क 3 मार्क्स. बरोबर. वरचा जो थेरम म्हणजे क्वेश्चन एकच आहे पण दोन टाइपने विचारलं होतं. हा विचारलं 2017, हा विचारलं 2018. दोघांचा पण आन्सर सेम आहे. चला बघा याला सॉल्व कसा करायचा. बरं लिहा बरं यामध्ये लेट अल्फा बीटा गॅमा be the direction angles made by the line with x, y and z axis respectively. बरोबर. बरं म्हणजे काय म्हटलं आपण लिहिलं की एक 3 ऍक्सिस आहेत एक्स वाय झेड ऍक्सिस आणि मधून एखादी स्पेस मध्ये लाईन गेलेली असेल आणि ती जी लाईन आहे समजा एल लाईन आहे त्या लाईन सोबत तिन्ही ऍक्सिस पासून बनणारे जे पॉझिटिव्ह अँगल्स आहेत त्यांना आपण लिहिलं अल्फा बीटा गॅमा. त्याला आपण डायरेक्शन अँगल्स असं म्हणतो. बरं डायरेक्शन अँगल्स माहित असेल तर आपण आपल्याला डायरेक्शन कोसाइन्स पण माहित होतं. देअरफॉर डायरेक्शन कोसाइन्स L इक्वल टू काय होणार cos अल्फा. M इक्वल टू काय होतोय
कॉस बीटा आणि एक एन इक्वल टू काय होतोय कॉस गॅमा. एन इक्वल टू कॉस बीटा, एन इक्वल टू काय होतोय कॉस गॅमा. क्लिअर. बरं आता आपल्याला एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इक्वल टू 1 आला पाहिजे. आता हे प्रूफ करायचं कसं, हे प्रूफ मी कसं करतो ते लक्ष द्या. समजा लेट ए बार इक्वल टू, आपल्या मताने एक एनी पॉइंट कन्सिडर करतो. कशावर? ती जी लाईन एल आहे त्या एल लाईनवरचं एक एनी पॉइंट समजतो ए, त्याचा पोझिशन वेक्टर काय आहे समजा ए बार. सो ए बार इक्वल टू मी a1i प्लस a2j प्लस a3k असा मी एक वेक्टर घेतो, तो म्हणजे ए बार. सो ए बार इक्वल टू a1i प्लस a2j प्लस a3k बी द एनी वेक्टर along line. एनी वेक्टर along line. जो ए बार इक्वल टू घेतलं, काय घेतलं मी a1i a2j a3k बी द एनी वेक्टर along द लाईन. बरोबर. ओके. आता हा जो वेक्टर आहे ह्या वेक्टरचं अगोदर एक्स ऍक्सिस सोबतचं रिलेशन घ्यायचं, मग वाय ऍक्सिस सोबत आणि नंतर झेड ऍक्सिस सोबत. तर आपल्याला माहित आहे की देअरफॉर आय कॅप बी द युनिट वेक्टर along x axis. I cap be the unit vector along x axis. हो ना. मग जर का समजा आय कॅप जर युनिट वेक्टर असेल अलॉंग एक्स ऍक्सिसचं, तर अशा वेळी काय होईल तर आता लक्ष द्या, हा खूप इम्पॉर्टंट आहे. जर आय कॅप बी द युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस जर झालं आणि ए कॅप ए बार हा एक एनी वेक्टर झाला, कशावरचं लाईन वरचं सर्वात आधी काढायचं ए बार डॉट आय कॅप. काय काढतो मी ए बार डॉट आय कॅप. एक एक कन्सेप्ट लक्ष द्या. ए बार डॉट आय कॅप दोनला विचारलेला क्वेश्चन आहे. ए बार म्हटलं तर मला सांगा ए बार डॉट आय कॅप. आता डॉट प्रॉडक्ट हा सुद्धा दोन टाईपने काढता येतो. कोणत्या कोणतं? पहिली टाईप असा असेल मॉड ऑफ ए बार मॉड ऑफ आय कॅप आणि इनटू कॉस यांच्या मधामधला अँगल, तर हा आय कॅप एक्स ऍक्सिसचा आहे, ए बार लाईनचं वेक्टर आहे, तर दोघांच्या मधामधला अँगल कोण असेल? अल्फा असेल. ऑब्विसली कोण असेल? अल्फा असेल. जर इथे वाय ऍक्सिस जर घेतलो असतो तिथे जे आलं असतं, इथे जे आलं असतं तर इथे बीटा आलं असतं. जर इथे झेड ऍक्सिस घेतलो असतो तिथे के आलं असतं तर इथे गॅमा आलं असतं. अरे समजलं? बरं. सो देअरफॉर म्हणजे याला जर मी लिहितो म्हटलो तर इक्वल टू मॉड ऑफ ए बारला लिहिता येईल ए, सिम्पली ए म्हणजे याचा मॅग्निट्यूड असं पण लिहिता येते. आय कॅप इज द युनिट वेक्टर, तर त्याचा मॅग्निट्यूड 1 असेल. तर 1 इंटू कॉस अल्फा काय मिळणार? कॉस अल्फा. याला द्या इक्वेशन नंबर 1. सांगा समजलं की नाही समजलं? अरे समजलं. याला मी काय दिलो? इक्वेशन नंबर 1. बरं, डॉट प्रॉडक्ट आणखी एका टाईपने काढता येतो, तो म्हणजे कोणतं बघा. देअरफॉर ए बार डॉट किंवा नाउन सेकंड टाईप काढतो. ए बार डॉट आय कॅप इक्वल टू ए बारची व्हॅल्यू काय आहे रे? ए बारची व्हॅल्यू आहे a1i प्लस a2j प्लस a3k डॉट इथे कोण आहे? आय कॅप. तर इथे पण काय लिहिणार? आय कॅप. ह्या मेथडने पण काढता येतो. जर असा जर डॉट प्रॉडक्ट करायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे आय आयच्या कोएफिशियंटची मल्टिप्लिकेशन, जे जेच्या कोएफिशियंटची मल्टिप्लिकेशन, के केच्या कोएफिशियंटची मल्टिप्लिकेशन. अरे होणार. मग आय आयच्या कोएफिशियंटची मल्टिप्लिकेशन जर करतो म्हटलं तर आयचा कोएफिशियंट a1 इंटू आयचा कोएफिशियंट 1. सांगा समजलं? प्लस जेचा कोएफिशियंट a2 पण इकडे जे नाही. मग जे नाही म्हणजे याचा अर्थ जेचा कोएफिशियंट 0 असेल आणि के पण नाही म्हणजे केचा कोएफिशियंट 0 असेल. तर a2 इंटू 0 0, a3 इंटू 0 0 लिहिण्याची गरज नाही. a1 इंटू 1 a1. सो देअरफॉर ए बार डॉट आय कॅपची व्हॅल्यू a1 इंटू 1 म्हणजे काय मिळणार? a1. याला द्या इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 1 आलं ए कॉस अल्फा, इक्वेशन नंबर 2 आलं a1. समजलं? बरं, दोघांना जर कम्पेअर केला म्हणजे आपण केलं फ्रॉम इक्वेशन नंबर 1 अँड 2. दोघांना जर बघितलं दोघांची लेफ्ट हँड साइड सेम आहे बघा. याचं ए बार डॉट आय कॅप, इथे सुद्धा ए बार डॉट
आय कॅप. दोघांची लेफ्ट हँड साईड सेम आहे. मग तुम्हाला माहित आहे की जर लेफ्ट हँड साईड जर सेम असेल तर ऑब्विसली राईट हँड साईड सुद्धा काय असतो, सेम. म्हणून लेफ्ट हँड साईड सेम असल्यामुळे मी राईट हँड साईड सेम लिहितो. म्हणजे याचा अर्थ इथे लिहू शकतो ए, चला इथे नाही लिहित, वर लिहितोय, इथे लिहितो, लक्ष द्या. काय येणार, ए कॉस अल्फा इक्वल टू A2 ची राईट हँड साईड काय येणार, A1. इक्वेशन नंबर 1 ची राईट हँड साईड ए कॉस अल्फा, इक्वेशन नंबर 2 ची राईट हँड साईड काय आली, A1. समजलं. बरं, ए कॉस अल्फा इक्वल टू A1 मिळालं. इक्वेशन नंबर 1 2 झालं. मी याला इक्वेशन नंबर काय देतोय, 3. इक्वेशन नंबर काय येतोय, 3. इथपर्यंत समजलं. बरं, आता मला एक गोष्ट सांगा, जर मी ए बारचा डॉट प्रॉडक्ट आय कॅप सोबत म्हणजे एक्स ऍक्सिस सोबत घेतलं तर काय आलं, ए कॉस अल्फा इक्वल टू A1. म्हणजे इथे आलं एक्स ऍक्सिस घेतल्यामुळे A1. सो सिमिलरली जर मी वाय ऍक्सिस सोबत घेतलो तर काय येणार, ए कॉस अल्फा या ठिकाणी बीटा येणार आणि इकडे कोण येणार, A2. याला इक्वेशन नंबर 4. आणि जर मी झेड ऍक्सिस सोबत घेतलं तर ए कॉस बीटाच्या ठिकाणी कोण येणार, गॅमा येणार. काय येणार, गॅमा. आणि इथे कोण येणार, A3. इक्वेशन नंबर 5. समजलं. ए कॉस अल्फा इक्वल टू A1, ए कॉस बीटा इक्वल टू A2, ए कॉस गॅमा इक्वल टू A3. इथपर्यंत समजलं काय, अरे समजलं. बरं, इक्वेशन नंबर 3 4 5 मिळालं. आता मला सांगा L स्क्वेअर M स्क्वेअर N स्क्वेअर किंवा कॉस स्क्वेअर अल्फा कॉस स्क्वेअर बीटा कॉस स्क्वेअर गॅमा कसं मिळणार. हा जर मिळवायचं जर असेल ह्या तिघांचीही स्क्वेअरिंग करून ऍडिंग करावं लागेल. बघा, कॉस स्क्वेअर कॉस स्क्वेअर कॉस स्क्वेअर तिघांची स्क्वेअरिंग करून काय करा, ऍडिंग. तर काय करणार, इथे काय लिहिणार मी, स्क्वेअरिंग अँड ऍडिंग ऑफ इक्वेशन नंबर 3 4 and 5. इक्वेशन नंबर 3 4 5 चे आपण स्क्वेअरिंग करून काय करायचं, ऍडिंग. असं केल्याच्या नंतर आपल्याला मिळेल, वी गेट, आपल्याला काय मिळणार, तर इक्वेशन नंबर 3 ची लेफ्ट हँड साइडला स्क्वेअरिंग करा, काय मिळेल, ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर अल्फा प्लस इक्वेशन नंबर 3 ची लेफ्ट हँड साइडला आपण स्क्वेअरिंग केलं तर ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर अल्फा प्लस इक्वेशन नंबर 4 ची लेफ्ट हँड साइड केलं तर ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर बीटा प्लस इक्वेशन नंबर 5 ची लेफ्ट हँड साइड केलं तर ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर गॅमा इक्वल टू येणारच. राईट हँड साइडची स्क्वेअरिंग करून ऍडिंग करावं लागेल, कारण का स्क्वेअरिंग करून ऍडिंग करा म्हटलेलं आहे. इक्वेशन नंबर 3 ची राईट हँड साइड a1 स्क्वेअर प्लस इक्वेशन नंबर 4 ची राईट हँड साइड a2 स्क्वेअर प्लस इक्वेशन नंबर 5 ची राईट हँड साइड a3 स्क्वेअर. सांगा समजलं, अरे समजलं. बरं, या मधामध्ये बघा लेफ्ट हँड साइडने ए स्क्वेअर ते स्क्वेअर कॉमन निघेल. ए स्क्वेअर जर कॉमन निघाला तिथे काय राहणार, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा. सांगा नाही समजलं. बरं, समजलं. तो इक्वल टू a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस a3 स्क्वेअर. सांगा इथपर्यंत समजलं की नाही समजलं, तरी समजलं काय, इथपर्यंत कन्सेप्ट क्लिअर झालं. बरं, आता मला सांगा की कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा तर निघालं. कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा तर निघालं. पण मला सांगा इक्वल टू 1 आलं काय, नाही आलं. इक्वल टू 1 आलं काय, नाही आलं. तर याला द्या इक्वेशन नंबर 6, याला द्या इक्वेशन नंबर 6. इथपर्यंत समजलं काय, अरे समजलं आहे की नाही. चला, ते एक काम करा, आता जे मी सांगितलं त्यानंतर एल पासून LMN जो लिहिला इथपासून हा पूर्ण लिहून घ्या. जागा नसल्यामुळे मी मिटवणार आहे, जागा नसल्यामुळे मी मिटवणार आहे, तर पूर्ण लिहून घ्या. बरं, ओके. बरं, आता याच्या समोर कसं करायचं बघा, लक्ष द्या. मला सांगा रे 1 आलं पाहिजे, यासाठी मला ह्या a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस a3 स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची आहे. कसं काढणार, आता मला सांगा a बारची व्हॅल्यू काय होती, सांगा लवकर. a बार होता a1i प्लस a2j प्लस a3k. अरे होतं. मग जर मी त्याचा मॉड केलं तर, मॉड ऑफ a बार केलं तर, बरं मॉड ऑफ a बार जर केलो तर मॉड ऑफ a बार तर असं लिहितात. बरं, मॉड ऑफ a बार हा कोणाच्या बरोबर असेल, मॉड ऑफ a बार हा a असेल. म्हणजे मॉड ऑफ a बारला आपण काय लिहू शकतो, a.
म्हणजे ए म्हणजे मॉड ऑफ ए बार असं लिहा, तुम्हाला समजण्यास कठीण जाणार. इथे ए आहे ना, तर मी इथे ए लिहितो. लिहिलं? ए म्हणजेच कोण, तर ए म्हणजे मॉड ऑफ ए बार. ए म्हणजे कोण, ए म्हणजे मॉड ऑफ ए बार. सो इक्वल टू मॉड कसं काढतात, मॉड काढतात अंडर रूट ऑफ आयचा कोएफिशिएंट म्हणजे ए1, ए1 चा स्क्वेअर प्लस जेचा कोएफिशिएंट म्हणजे ए2 चा स्क्वेअर प्लस के चा कोएफिशिएंट म्हणजेच ए3 चा स्क्वेअर. तर मला सांगा ए इक्वल तुम्हाला काय मिळालं, अंडर रूट ऑफ ए1 स्क्वेअर प्लस ए2 स्क्वेअर प्लस ए3 स्क्वेअर. पण नाही ना, आपल्याला हे स्क्वेअर रूट नकोच, आपल्याला विदाउट स्क्वेअर रूट हवाय. म्हणजे स्क्वेअर रूट जर नको असेल तर मला हा स्क्वेअर रूट कॅन्सल करावा लागेल ना. स्क्वेअर रूट कॅन्सल करण्यासाठी स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. सो देअरफॉर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केलं तर ए चा स्क्वेअर होणार इक्वल टू स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल, ए1 स्क्वेअर प्लस ए2 स्क्वेअर प्लस ए3 स्क्वेअर मिळणार. अरे मिळणार. असं जर मिळालं तर मला सांगा ए स्क्वेअर म्हणजे ए1 स्क्वेअर प्लस ए2 स्क्वेअर प्लस ए3 स्क्वेअरची व्हॅल्यू काय होतो, ए स्क्वेअर होतो. तर इन इक्वेशन नंबर 6 मध्ये बघा, ए स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इक्वल टू ए1 स्क्वेअर प्लस ए2 स्क्वेअर प्लस ए3 स्क्वेअर म्हणजेच कोण, ए स्क्वेअर. तर मी या ठिकाणी काय लिहू शकतो, ए स्क्वेअर लिहू शकतो. आणि असं जर केलं तर मला सांगा देअरफॉर लेफ्ट हँड साइडचा ए स्क्वेअर आणि राईट हँड साइडचा ए स्क्वेअर काय होणार, कॅन्सल होणार. तुम्हाला काय मिळणार इथे, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इक्वल टू ए स्क्वेअर कॅन्सल झालं तर काय राहणार, 1. अरे काय राहणार, 1 राहणार. बरोबर. तर सेकंड थेरम मध्ये तुम्हाला हेच प्रूफ करायचं होतं. तर जर सेकंड क्वेश्चन विचारलं तर इथपर्यंत लिहायचं. बरोबर. बट जर तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन विचारलं तर देअरफॉर याच्या नंतर पण लिहावं लागेल. मग मला सांगा कॉस अल्फा म्हणजे तर एल होतो, मग कॉस स्क्वेअर अल्फा म्हणजेच एल स्क्वेअर प्लस कॉस बीटा म्हणजे एम होतो, म्हणजे हा काय होणार एम स्क्वेअर आणि हा काय होणार एन स्क्वेअर इक्वल टू काय मिळणार 1. जर तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन विचारलं तर असं लिहू शकता, किंवा कोणतंही क्वेश्चन विचारलं तरी इथपर्यंत लिहिलं तरी चालेल. काय समजलं. तर हा अशा टाईपचा कन्सेप्ट आहे तुमचं. कशाचं रिलेशन आहे, कशाचं LMN चं. तर एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इक्वल टू 1 होतो, किंवा कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इक्वल टू काय होतो 1. बरोबर. चला, तर हे जो काय थेरम आहे हा थेरम तुम्हाला 3 मार्क्ससाठी विचारला होता 2017 ला आणि 2018 ला. त्याला बरोबर क्लिअर करून घ्यायचं. सिम्पलच थेरम आहे. आणि जेवढ्या प्रॉपर्टीज 6 प्रॉपर्टीज फॉर्म्युले आणि हे जे काही रिलेशन्स सांगितलं, ह्या सर्व प्रॉपर्टीज म्हणजेच जे रिलेशन सांगितलं आणि फॉर्म्युले सांगितले ते सर्व फॉर्म्युले तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. चला, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्शन रेशियोज, डायरेक्शन कोसाइन्स आणि डायरेक्शन अँगल्सच्या बेसिसवरचं काय घेणार, प्रॉब्लेम्स घेणार. बरोबर. चला, तर इथं ह्या व्हिडिओच्या नंतरचा जो कन्सेप्ट आहे त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युले पाठ असणे आवश्यक आहे. ओके. चला, तर तिथपर्यंत टेक केअर. बाय.